नमस्कार. मनी ट्रेडिंग हब यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिब रिट्रेसमेंट इंडिकेटर ड्रॉ करण्याची योग्य पद्धत बघणार आहोत. मार्केटमध्ये हा एक इंडिकेटर चांगल्या प्रकारे आपल्याला अॅक्युरेसी देऊन जातो. मार्केटमध्ये आपल्याला रिट्रेसमेंट कोणत्या लेवलला होणार आहे हा इंडिकेटर आपल्याला इझिली मेन्शन करत असतो मित्रांनो. त्यामुळं हा इंडिकेटर आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. हा इंडिकेटर सगळ्यांना माहित आहे, परंतु ड्रॉ करताना ट्रेडरच्या चुका होतात, त्यामुळे यामध्ये चांगली मुवमेंट मिळत नाही. त्यामुळं सर्वांना लक्षात येण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत आणि एकदम सोप्या भाषेत, जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात येईल. तर हा इंडिकेटर ड्रॉ करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे लोएस्ट पॉइंट टू हायेस्ट पॉइंट ड्रॉ करायचा. हा कधी ड्रॉ करायचा आहे मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला डाऊन साइडची मुवमेंट कॅचअप करायची असते, त्यावेळेला आपल्याला लोएस्ट पॉइंट टू हायेस्ट पॉइंट ड्रॉ करायचा आहे. आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजे हायेस्ट पॉइंट टू लोएस्ट पॉइंट ड्रॉ करण्याची पद्धत आहे. कोणती? हायेस्ट पॉइंट टू लोएस्ट पॉइंट. ही पद्धत कधी वापरायची आपल्याला? ज्या वेळेला आपल्याला मार्केट मध्ये अप साइडची मुवमेंट घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला सीई मध्ये वर्क करायचं आहे, त्यावेळेला आपल्याला हायेस्ट पॉइंट टू लोएस्ट पॉइंट ड्रॉ करायचा आहे मित्रांनो. तर आता यामध्ये आपण पहिली पद्धत बघूया मित्रांनो. आपल्याला हा इंडिकेटर फिब रिट्रेसमेंट हा इंडिकेटर आपल्याला इंडिकेटर सेक्शन मध्ये मिळून जातो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? लोएस्ट पॉइंट बघायचा आहे त्या दिवसाचा. आता मार्केट क्लोज झालेला आहे मित्रांनो. आता लाईव्ह मार्केट मध्ये कशा पद्धतीने अप्लाय करायचं मी सांगते, ते तुम्ही काळजीपूर्वक बघा. मार्केट आज ओपन झाल्यानंतर कंटिन्युअसली पहिले 20 ते 25 मिनिटे अपला जात होते. आता आपल्याला माहित आहे का हायेस्ट पॉइंट आजचा कोणता आहे? नाही. मार्केट आता जवळपास 9:30 पर्यंत ट्रेडिंग सुरू आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला हायेस्ट पॉइंट कुठे जाणार आहे माहित आहे का नाही? तर आपण हे आयडेंटिफाय कसं करायचं आहे लक्षात घ्या. ह्या कॅन्डल नंतर आपल्याला एक रेड कॅन्डल मिळालेली आहे इथं. म्हणजे मार्केटमध्ये एक रेड कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? त्या टाइम फ्रेम मधला आपल्याला एक हायेस्ट पॉइंट मिळणार आहे. म्हणजे 9:15 ला मार्केट सुरू झालं. मार्केट कंटिन्युअसली 9:35 पर्यंत अप साइडला जात होतं आणि 9:40 ची कॅन्डल आपल्याला एक रेड मिळालेली आहे आणि त्यानंतर दुसरी कॅन्डल सुद्धा रेड होत होती. त्यामुळे आपल्याला आता ह्या 25 ते 30 मिनिटात आपल्याला काय मिळालेलं आहे? एक हायेस्ट पॉइंट मिळालेला आहे. कधीपासून? सकाळी 9:15 वाजल्यापासून 9:35 पर्यंत किंवा 9:40 पर्यंत आपल्याला काय मिळालेलं आहे? एक हायेस्ट पॉइंट मिळालेला आहे. आता मार्केटने एक अप साइडला मुवमेंट दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला आता रिट्रेसमेंट कोणत्या साइडला मिळणार आहे? डाऊन साइडला. म्हणजे मार्केट कंटिन्युअसली अपला गेलेला आहे, म्हणजे आता थोडंसं मार्केट डाऊनला येऊ शकतं. मग आता ही मुवमेंट कॅचअप करण्यासाठी कोणत्या लेवलच्या खाली आल्यानंतर मार्केट एक चांगला फॉल देऊ शकतं किंवा एक डाऊन साइडची मुवमेंट मिळू शकते, ते आपल्याला कोणतं इंडिकेटर शो करतं? तर फिब रिट्रेसमेंट हे इंडिकेटर आपल्याला शो करत असतं. आता ह्या पहिल्या 25 ते 30 मिनिटात 35 मिनिटात आपल्याला काय मिळणार आहे? एक लोएस्ट पॉइंट मिळणार आहे आणि एक हायेस्ट पॉइंट मिळणार आहे. कसा? तर मार्केट ओपन झाल्यानंतर सकाळी हा लो बनवला होता आणि हाय कोणत्या ठिकाणी बनवलेला आहे मित्रांनो? या ठिकाणी. आपण तो ड्रॉ करून घेऊया. आता थोडंसं एक्सटेन्शन द्यायचं पुढच्या साईडला, म्हणजे आपल्याला लेवल्स बघायला इझी राहतं लाईव्ह मार्केटमध्ये. आता आपल्याला या ठिकाणी मित्रांनो एक लोएस्ट पॉइंट मिळालेला आहे आणि एक हायेस्ट पॉइंट मिळालेला आहे. तो आपण जोडून घेतलेला आहे आणि आपल्याला अशा पद्धतीनं फिब रिट्रेसमेंट शो करतोय लेवल्स. आता फिब रिट्रेसमेंट मध्ये रेशो असतात 0.23, 0.38, 0.50, 0.61 आणि 0.78. तर यामध्ये फक्त आपल्याला 3 महत्वाचे रेशो असतात, ज्याला गोल्डन रेशो म्हणतात. ते कोणते असतात मित्रांनो? 0.38, 0.61 आणि 0.78. ओके. आता ही जी आपण पहिली पद्धत वापरलेली आहे मित्रांनो, ती कोणती आहे? लोएस्ट पॉइंट टू हायेस्ट पॉइंट. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय तुमच्या लक्षात येण्यासाठी. आपल्याला हायेस्ट पॉइंट कसा मिळाला यामध्ये भरपूर लोकांचं कन्फ्युजन होतं ड्रॉ करताना. त्यामुळे ते काय करतात, कधी कधी 2 कॅन्डल झाल्यानंतर 3 कॅन्डल झाल्यानंतर लोएस्ट टू हायेस्ट पॉइंट जोडतात. मार्केट परत काय होतं? अप साइडला जातं. मग आपल्याला त्या लेवल्स अॅक्युरेट मिळत नाहीत, रेशो व्यवस्थित आपले मॅच होत नाहीत आणि मुवमेंट आपल्याला करेक्ट मिळत नाही. त्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं आणि आपण त्यामध्ये ट्रॅप होत जातो. तर लोएस्ट पॉइंट आपल्याला सकाळी मिळालेला आहे. मार्केट खाली जाऊन अपला गेलेला आहे, कंटिन्युअसली अपला जात होतं 9:35 पर्यंत. हे वाक्य मी रिपीट करण्या पाठीमागचं कारण आहे मित्रांनो, की हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं ड्रॉ कधी करायचं आणि कसं करायचं, तर तुम्हाला हा इंडिकेटर व्यवस्थित ड्रॉ करता येईल.
ठीक आहे. तर मार्केट कंटिन्युअसला अपला गेलं, आपण ड्रॉ कधी करणार आहे, जेव्हा मार्केट एक रिट्रेसमेंट द्यायला चालू करणार आहे. ते आपण कसं आयडेंटिफाय केलं, तर आपल्याला 9:40 ची कॅन्डल एक रेड क्लोज होताना दिसत होती, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला काय मिळालं, एक हाय पॉईंट मिळाला, हायेस्ट पॉईंट आजच्या दिवसाचा. म्हणजे आपण काय केलं, लोएस्ट पॉईंट जो होता सकाळचा 47,828 आणि आपल्याला हायेस्ट पॉईंट मिळाला, हा कधी मिळाला, 9:40 नंतर. कारण 9:35 ला हायेस्ट पॉईंट क्रिएट झाला, खरे आपण आयडेंटिफाय कसं केलं, 9:40 च्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर. ही कॅन्डल क्लोज होऊन दुसरी कॅन्डल क्लोज होताना ओपन होताना आपल्या लक्षात आलं की आजच्या दिवसातला हाय 9:40 पर्यंत कोणता आहे, तर 48,130 चा हाय झालेला आहे. आणि आपण फिब रिट्रेसमेंट कसा ड्रॉ करायचा, त्या पहिल्या पद्धतीनुसार आपण लोवेस्ट पॉईंट टू हायेस्ट पॉईंट आपण ड्रॉ करून घेतलेला आहे आणि थोडस पुढं एक्सटेन्शन दिलेलं आहे. कारण का, तर मार्केट आपल्याला परत कोणत्या लेवलला बाउन्स होणार आहे किंवा कोणती लेवल ब्रेक केल्यानंतर खालच्या लेवल पर्यंत जाणार आहे लक्षात येण्यासाठी आपण थोडस एक्सटेन्शन मध्ये ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे. हे लक्षात आलं तुमच्या. लोवेस्ट पॉईंट टू हायेस्ट पॉईंट आपण कनेक्ट केलेला आहे. आता मार्केटमध्ये मुवमेंट बघा मित्रांनो काय झालेली आहे. कंटिन्युअसली मार्केटमध्ये फॉल आलेला आहे. 0.23 चे लेवल ब्रेक डाऊन केल्यानंतर मार्केट 0.38 लेवलला आलेला आहे. 0.38 हा रेशो ब्रेकडाऊन केल्यानंतर मार्केट पुन्हा 0.61 या लेवल पर्यंत आलेलं आहे. म्हणजे हे ज्या लेवल्स आहेत त्या काय आहेत, रेशो आहे ते 0.23 0.38 यांना ब्रेक करत करत मार्केट कुठेपर्यंत आलेलं आहे मित्रांनो, जवळपास 0.78 ही लेवल ब्रेक करून डाऊनला आलेला आहे 1 पर्यंत. आणि 1 ला बघा कशा पद्धतीने बाउन्स झालेला आहे, शार्प बाउन्स झालेला आहे एकदम. म्हणजे रिट्रेसमेंट आपल्याला दोन्ही साईडला मिळालेली आहे. कशी, तर मार्केट ज्यावेळेला अपला जात होतं तर आपल्याला इथून अप साईडला रिट्रेसमेंट मिळालेलं आहे. मार्केट पूर्णपणे खाली आलेला आहे, प्रत्येक लेवलला क्रॉस करत खाली आलेला आहे, 1 पर्यंत आलेला आहे, बरोबर आहे. आता आपल्याला एवढ्या मोठ्या जर 4 कॅन्डल मिळत असतील तर यामध्ये आपलं इझिली टार्गेट डन होतं ऑप्शन मध्ये. ठीक आहे. तर ही लेवल होती, ती रिट्रेसमेंट आपल्याला डाऊन साइडची होती. डाऊन साइडची रिट्रेसमेंट चेक करण्यासाठी लोवेस्ट पॉईंट टू हायेस्ट पॉईंट आपल्याला ड्रॉ करायचा आहे. लक्षात आलं. कोणती मुवमेंट घेण्यासाठी, डाऊन साइडची मुवमेंट घ्यायची असेल तर आपल्याला लोवेस्ट पॉईंट टू हायेस्ट पॉईंट ड्रॉ करायचा आहे. फिब रिट्रेसमेंट हा इंडिकेटर डाऊन साइडची मुवमेंट घेण्यासाठी. जर आपल्याला अप साइडची मुवमेंट घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय सर्च करावे लागेल मित्रांनो, तर आपल्याला हायेस्ट पॉईंट कोणता आहे आणि लोवेस्ट पॉईंट कोणता आहे हे सर्च करून आपल्याला त्या पद्धतीने ड्रॉ करावं लागेल. म्हणजे अप साइडची मुवमेंट घेण्यासाठी आपल्याला ड्रॉ कसं करायचा आहे, हा इंडिकेटर हायेस्ट पॉईंट टू लोवेस्ट पॉईंट. तर आता त्यासाठी आपण काय करायचं आहे, हायेस्ट पॉईंट कोणता आहे आणि लोवेस्ट पॉईंट कोणता आहे ते आपण चेक करायचं आहे. आता मार्केट सकाळी ओपन झालं, मार्केट हायला गेलं. ठीक आहे. आता एक हाय तयार केला, मार्केट पुन्हा काय झालं, डाऊन साईडला आलं. मार्केट जवळपास 47,825 पर्यंत येऊन मार्केटनं पुन्हा एक बाउन्स दिलेला आहे चांगला आणि ही कॅन्डल ग्रीन मध्ये क्लोज होऊन पुढची कॅन्डल ओपन होऊन मार्केट अप डाऊन करायला लागलेला आहे लाईव्ह मार्केटमध्ये. तर आता आपल्याला काय मिळाला, आजच्या ट्रेडिंग सेशन मधला हायचा पॉईंट मिळाला. त्या ठिकाणी आपण क्लिक करून काय केलेलं आहे मित्रांनो, पुन्हा जो लोवेस्ट पॉईंट आपल्याला क्रिएट झालेला आहे तिथपर्यंत आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता लक्ष द्या मित्रांनो, आता आपण काय ड्रॉ केलं, कशा पद्धतीने ड्रॉ केलेलं आहे, हायेस्ट पॉईंट टू लोवेस्ट पॉईंट. कशासाठी, तर आपल्याला अप साइडची मुवमेंट बघायची आहे आणि हा रेशो कशा प्रकारे वर्क होतो, ब्रेकआउट कसं मिळतं, त्यासाठी आपण हायेस्ट पॉईंट टू लोवेस्ट पॉईंट ड्रॉ केलेला आहे इंडिकेटर हा. ठीक आहे. तर आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये 0.38 ही लेवल ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट 0.50 0.61 पर्यंत गेलेलं आहे. ह्या रेशो पर्यंत गेलेलं आहे. प्रत्येक रेशो क्रॉस करत अप साइडला गेलेला आहे. आता प्रत्येक वेळेला अशी मुवमेंट असेल असं नाही, परंतु तुम्हाला एक आयडिया येऊन जाते या इंडिकेटरच्या माध्यमातून की मार्केट आता अप साइडला कुठपर्यंत जाऊ शकतं आणि कुठून रिट्रेस येऊ शकतं. आता तुमचा व्ह्यू कसा आहे त्यावर तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी अप्लाय करायची आहे. फक्त हा इंडिकेटर कशा पद्धतीने ड्रॉ करता येतो, जर डाऊन साइडची मुवमेंट घ्यायची असेल तर लोवेस्ट पॉईंट टू हायेस्ट पॉईंट ड्रॉ करायचं, जर अप साइडची मुवमेंट आपल्याला कॅच करायची असेल तर हायेस्ट पॉईंट टू लोवेस्ट पॉईंट ड्रॉ करायचं. हे फक्त तुमच्या लक्षात
आलं पाहिजे, तरच तुमचा इंडिकेटर व्यवस्थित वर्क करणार आहे तो. अदरवाईज तुमचा तो इंडिकेटर फिब रिट्रेसमेंट तुम्हाला चांगली मुवमेंट मिळवून देऊ शकत नाही, कारण तुमची ड्रॉ करण्याची पद्धत काय होणार आहे, चुकीची ठरणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो. आता मी ज्या पद्धतीनं हा इंडिकेटर ड्रॉ केला तसं तुम्ही पाठीमागच्या सेशन मध्ये, आजच्या सेशन मध्ये ड्रॉ करा. लोएस्ट पॉईंट टू हायेस्ट पॉईंट ड्रॉ करून बघा कशा प्रकारे मार्केटमध्ये रिट्रेसमेंट आलेली आहे, किंवा हायेस्ट पॉईंट टू लोएस्ट पॉईंट ड्रॉ करून बघा मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट आलेली आहे. ह्या इंडिकेटरच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या प्रकारे मुवमेंट घेता येते. मार्केट अप साईडला चाललेलं आहे, मार्केट थोडंसं काय झालेलं आहे, खाली आलेलं आहे. तर आता आपल्याला माहिती आहे की मार्केट काय होणार आहे, अप साईडला जाणार आहे. मार्केटचा ट्रेंड कसा आहे, अप ट्रेंड आहे. तर आपल्याला री एंट्री घ्यायची असेल तर हा इंडिकेटर आपल्याला खूप युजफुल ठरतो. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल मार्केट जवळपास 0.78 ह्या रेशो पासून थोडंसं साइडवेज राहून एक डाऊन साईडला मुवमेंट दिलेली आहे, परंतु इथं बाकीचे लोक काय होतात, ट्रॅप होतात की मार्केट आता इथून खाली डाऊन साईडला येऊ शकते. आता सकाळी मॉर्निंग सेशन मध्ये आपल्याला एक चांगला फॉल दिलेला आहे आणि मार्केट काय झालेलं आहे, स्ट्रॉंग बुलिश झालेला आहे. तर मार्केट इतकी अपसाईडला मुवमेंट देते म्हणजे मार्केट काय करणार आहे, थोडा वेळ साइडवेज राहणार आहे आणि पुन्हा मार्केटमध्ये एक अप मूव्ह येण्याची शक्यता जास्त असते. हे आपण ह्या इंडिकेटरच्या माध्यमातून कन्फर्म आयडेंटिफाय करू शकतो. कसं, तर मार्केट साइडवेज राहिल्यानंतर मार्केटने काय केलेलं आहे मित्रांनो, 0.50 या लेवलला फिब रिट्रेसमेंटच्या 0.50 या लेवलला काय केलेलं आहे, सपोर्ट घेतलेला आहे आणि इथून मार्केट खाली सस्टेन राहत नव्हतं. त्यामुळं आपल्या लक्षात यायला पाहिजे की मार्केट आता काय होणार आहे, इथून अपसाईडला जाणार आहे. मग आता आपण एंट्री कधी घेणार आहे यामध्ये अपसाईडची, ज्यावेळेला मार्केट इथं सपोर्ट घेऊन 0.61 हा एक गोल्डन रेशो आहे, याच्या वर सस्टेन राहताना आपण अपसाईडची मुवमेंट कॅच करू शकतो. ठीक आहे. फक्त हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच की फिब रिट्रेसमेंट हा इंडिकेटर ड्रॉ कसा करतात. मार्केट अप साईडला जात असताना रिट्रेसमेंट होतं मार्केट, म्हणजे मार्केट कंटिन्यू अपला गेलं की एक डाऊन साईडला मुवमेंट देतं. मार्केट जर कंटिन्युअसली खाली थोडं जात असेल तर एक अप साईडला मुवमेंट देतं. फक्त कोणत्या लेवलला एक्झॅक्ट मार्केट बाउन्स होईल किंवा कोणत्या लेवलला मार्केट रिव्हर्सल येईल हे आपल्याला फिब रिट्रेसमेंट हा इंडिकेटर बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर ह्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय, ड्रॉ करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, 2 आहेत. लोएस्ट पॉईंट टू हायेस्ट पॉईंट आणि हायेस्ट पॉईंट टू लोएस्ट पॉईंट, ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये गोल्डन रेशिओ किती आहेत, 3 आहेत. म्हणजे ह्या लेवलला मार्केट बऱ्यापैकी चांगलं रिॲक्ट करतं. 0.38, 0.61 आणि 0.78 ह्या लेवलला मार्केट बऱ्यापैकी चांगलं रिॲक्ट करतं. म्हणजे काय होतं, 0.78 ह्या लेवलच्या वर जर त्या दिवशीचा चार्ट, त्या दिवशीचं मार्केट, कोणताही तुम्ही इंडेक्स वापरत असाल, इंडेक्स मध्ये ट्रेडिंग करत असाल, 0.78 च्या वर जर सस्टेन राहत असेल तर आपल्याला अपसाईडची चांगली रॅली मिळते. किंवा तिथं जर मार्केट रेजिस्टन्स फेस करत असेल 0.78 ला, तर तिथून पुन्हा एक आपल्याला चांगला फॉल बघायला मिळू शकतो. आता तिसरी गोष्ट या इंडिकेटर साठी, म्हणजे हा इंडिकेटर तुम्ही वापरत असताना तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, फक्त हा इंडिकेटर वापरून कोणताही ट्रेड घ्यायचा नाही. यासाठी तुम्हाला ट्रेंड लाईन माहित असणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये कोणती ट्रेंड लाईन तयार झालेली आहे का, त्यानंतर तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न सुद्धा माहित असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही चार्ट पॅटर्नचा सुद्धा वापर करायचा आहे. फक्त एका इंडिकेटरच्या भरोशावर तुम्ही कोणताही ट्रेड घ्यायचा नाही. कारण का, तर मार्केट सडनली रिव्हर्सल येऊ शकतं, सडनली बाउन्स होऊ शकतं. फक्त आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजी मध्ये ह्या इंडिकेटरचा वापर कन्फर्मेशन साठी करायचा असतो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.